अरे अगं, ऐकलंस का? आपल्या इमारतीत राहणाऱ्या स्नेहलचं तिच्या नवऱ्याशी पटत नाही म्हणे. रोज भांडणं होतात आणि आता ती माहेरी निघून गेलीये. रमा काकूंनी खबर दिली आणि बाकीच्या सोसायटीतील बायका गप्पांच्या फडात रमल्या. कसं शक्य आहे? तिचा नवरा विशाल किती सभ्य, सुशिक्षित आणि शांत आहे. नेहमी हसतमुख, मदतीला तयार. अगदी आदर्श गृहस्थ वाटतो. हो ना. आणि स्नेहलचं बघ, जरा हट्टी आहे, थोडी आत्मकेंद्रित वाटते. आजकालच्या मुलींना काही सहनशक्तीच नाही. दोन गोष्टी खटकल्या की माहेर गाठतात. रमा काकूंच्या बोलण्याने बाकीच्याही मान हलवू लागल्या. पण या सगळ्या चर्चांमध्ये एक गोष्ट कुणीच पाहिली नाही. ती म्हणजे सत्य. स्नेहल माहेरी गेली खरी, पण का? विशालला ऑफिसमध्ये आदर्श माणूस समजलं जातं, तो शेजाऱ्यांशी गोड बोलतो, मित्रांना मदत करतो. पण घरी मात्र तो वेगळाच असतो. अगं, एवढ्या सगळ्या लोकांसमोर मला विरोध केला, माझी इज्जत राखली नाहीस? असं म्हणत विशालने स्नेहलला समजावण्याच्या नावाखाली मेंटल टॉर्चर सुरू केलं होतं. स्नेहलच्या हसऱ्या चेहऱ्यामागे दडलेलं दुःख कोणालाच दिसलं नाही. तिला कायम नियंत्रणाखाली ठेवणारा विशाल बाहेर मात्र प्रेमळ नवरा म्हणून ओळखला जातो. तिच्या प्रत्येक गोष्टीवर त्याचा हुकुमशाही स्वभाव. तिने काय घालावं, कुठे जावं, कोणाशी बोलावं, हेही तो ठरवतो. पण समाजाला मात्र विशाल एक आदर्श नवरा दिसतो. दिसतं तसं नसतं. समाजात अनेक लोक वेगवेगळे मुखवटे लावून जगतात. ऑफिसमध्ये सर्वांना मदत करणारा माणूस घरी पत्नीवर अन्याय करत असतो. स्त्री सन्मानाच्या व्याख्यानात टाळ्या मिळवणारा पुरुष घरी बायकोला दबावाखाली ठेवतो. सोशल मीडियावर परफेक्ट कपल वाटणारे लोक घरात एकमेकांशी बोलतही नाहीत. धार्मिकता, संस्कार यांचा दिखावा करणारे लोक घरात स्त्रियांना दुय्यम वागणूक देतात. समाजाने आरशात पाहायला हवं. काही माणसं बाहेर खूप चांगली वाटतात, पण त्यांच्या खाजगी आयुष्यातील कटू सत्य फार कमी लोकांना ठाऊक असतं. म्हणूनच कुणालाही फक्त समाजातील वागणुकीवरून जज करू नका. प्रत्येक नात्यामध्ये सत्य शोधायचं असेल तर मुखवट्यांच्या आडचं वास्तव पाहायला शिकावं. कोणत्याही व्यक्तीबद्दल मत बनवताना केवळ बाह्य वर्तन न बघता त्याच्या जवळच्या माणसांच्या अनुभवांवरही विचार करा. आणि सर्वात महत्त्वाचं, दिसतं तसं नसतं. खरं पाहायचं असेल तर मुखवटे बाजूला काढा. समाजाच्या आरशात दिसणाऱ्या खऱ्या प्रतिमेसाठी तयार आहात का? प्रताधिकार सायलेंट किलर संदीप चव्हाण.